मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सगळ्यांनी शांतता राखा। मंडळाच्या अध्यक्षा मीराताई पत्की, उपाध्यक्षा उर्मिलाताई मगर यांचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे। मी गटप्रमुख निर्मलाताई सांबरे, सुरेखा उंगरतवार यांना विनंती करते की त्यांनी दोघींना मंचावर घेऊन यावे। तसंच आमच्या मार्गदर्शक स्मिताताई कुलकर्णी यांनी पण मंचावर यावं। प्रार्थनेने आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। कृपया शांतता राखा। या कुंदेंद्र तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृष्ण प्रतिमेस पूजन करून हार अर्पण करून दीप प्रज्वलन करून आमच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करावी। वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। वाजल्या पाहिजे। उपाध्यक्षा उर्मिलाताई मगर यांचा सत्कार करतील सुरेखा उंगरतवार।
सदस्या आणि मंडळाच्याही सल्लागार स्मिताताई कुलकर्णी यांचा सत्कार करतील आमच्या गटाच्या प्रमुख निर्मलाताई सांबरे. स्मिताताईंना मी विनंती करते की त्यांनी आमच्या गटप्रमुख निर्मलाताई सांबरे यांचं स्वागत करावं. तसेच दुसऱ्या गटप्रमुख सुरेखा उमरतवाळ यांचाही सत्कार करतील स्मिताताई. वीणाताई त्यांचं स्वागत करते. आज आपण प्राजक्त गटाच्या कार्यक्रमासाठी सगळे एवढ्या मोठ्या संख्येने जमलो. खरंच एकदम छान वाटतंय. आपल्याला आतमध्ये येतानाच आपलं मन प्रसन्न झालं होतं. कारण का आता ती काढलेली रांगोळी, ही रांगोळीनी सगळ्यांनाच एकदम प्रसन्न वाटलं. कारण प्राजक्त म्हणजे पारिजातक फूल हे खूप सुंदर असतं. ते नाजूक असतं. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, केशरी दांडी. संध्याकाळच्या वेळेस ते उमलतं आणि सकाळी ते खाली गळून पडतं. लक्ष्मीला हे अतिशय प्रिय असं ते फूल आहे आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनाला खाली पडलेली फुलं वेचून लक्ष्मीला अर्पण करतात. ज्यांच्या अंगणात दारात पारिजातकाचं झाड असेल तर संध्याकाळच्या वेळेस तिथलं सगळं वातावरण म्हणजे प्रसन्न होऊन जातं. आणि औषधी पण ते खूप आहे. त्याचा वेगवेगळ्या म्हणजे मूळ, फूल, झाड, त्याच्यानंतर त्याचं खोड, हे सगळं औषधाला उपयोग येतं असं पारिजातकाचं फूल आहे. पारिजातकाच्या फुलाला वेगवेगळी नावं पण आहेत. त्याला कोणी प्राजक्त असं म्हणतं, कोणी रागपुष्पी म्हणतं, शेफालिका, खरपत्र, नालकुक्ता अशी वेगवेगळी नावाने ते प्रसिद्ध आहे. आज आपण बोलणार आहे ते प्राजक्त गटाबद्दल. प्राजक्त गटाच्या म्हणजे गटप्रमुखांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम बसवलेला आहे. तो खूप छान होणारच आहे. जसं पारिजातकाचं फूल आपलं मन प्रसन्न करतं तसंच त्यांच्या कार्यक्रमाने आपल्या सगळ्यांचं मन प्रसन्न होणार आहे. तर त्यांच्या ह्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आपण टाळ्या वाजून दाद नक्कीच देणार आहोत. आणि त्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून आणि आपल्या सगळ्यांकडूनच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता दुसरं सांगायचं म्हणजे मागच्या वेळेस मी तुम्हाला एक आव्हान केलेलं होतं की आपण जे शिशु म्हणजे असतात, छोटी मुलं जन्मतात, तर त्यांच्यासाठी आपण कॉटनच्या साड्यांची दुपटे करून एखाद्या मॅटर्निटी होमला किंवा हेडगेवार हॉस्पिटलसारख्या ठिकाणी देऊयात. म्हणजे मग ते दुपटे जास्त संख्येत दिली की त्यांना जास्त उपयोग होईल. तर आपण त्याचा सगळ्यांनी विचार करावा आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ती दुपटे माझ्याकडे आणून द्यावी किंवा इतर म्हणजे इथं जरी दिली तरी चालेल. हां, 8 तारखेला पुढचा कार्यक्रम जो आहे आपला तो डाळपण्याचा कार्यक्रम आहे 8 एप्रिलला. तर त्या कार्यक्रमाच्या वेळेस जरी तुम्ही सगळ्यांनी दिले तर आपण ते एक सामाजिक कार्य म्हणून आपल्या ज्यांचं यायला जमतं त्या सगळ्यांनी मिळून जाऊ आहे आपण हॉस्पिटलला आणि तिथं ते दान करूयात. धन्यवाद. छान नवीन उपक्रम आपल्या मंडळासाठी दिल्याबद्दल. प्राजक्त या फुलाबद्दल बोलायचं झालं तर हे प्राजक्ताचं फूल म्हणे श्रीकृष्णाने स्वर्गामधनं आणलं, लावलं सत्यभामेच्या दरवाजात, पण त्याची फुलं पडत होती रुक्मिणीच्या अंगणात. त्यामुळे तिथूनच कॉन्ट्रावर्सी आहे त्या फुलाबाबतीत. आता तुम्ही मान्यवरांना विनंती करते की तुम्ही खाली स्थानापन्न व्हावं. मग आपण आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुढील सूत्र मी गटप्रमुख निर्मलाताई सांबरे यांच्याकडे सुपूर्द करते. तर त्याला क्षमा करा कारण की हिंदी आणि मराठीमध्ये थोडं गडबड होऊ शकते. नमस्कार. प्राजक्त गट आपले सहस्त्र स्वागत करत आहे. आजच्या बहारदार सांस्कृतिक सोहळ्यात उपस्थित सर्व रसिक, सर्व माझ्या मैत्रिणींनो व कलाकारांचे स्वागत करते मी आणि त्यांना सदिच्छा देते. कला मनाला भिडते आणि संस्कृती मनाला जोडते
म्हणून आजच्या आमच्या या कार्यक्रमाला आम्ही संस्कृती संगम हे नाव दिलेलं आहे. कारण मार्च महिन्यामध्ये आपण पाहतो की बरेच सण येतात आणि त्या सणांना आणि त्या आधारावर आम्ही हा कार्यक्रम नृत्य, गाणे आणि अभिनय सादर करणार आहे. आता कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपतीच्या आराधनेने त्यांची केली जाते, ज्याला गणेश वंदना असेही आव्हान असे म्हणतात. मी एक पारंपरिक रीत आहे ही एक. चला तर बघूया एक सुंदर डान्स, चिकमोत्याची माळ. यामधले कलाकार गणपती वंदना आचार्य, सुरेखा उनगतवार, उज्ज्वला खोत, शैला जोशी, दीपाली कुलकर्णी. आणि आपण आता गणपतीचा आशीर्वाद घेऊ. अशी चिकमोत्याची माळ होती ग
आमचा गणपती मोदक जास्त खाल्ले गेले. आता दुसऱ्या कार्यक्रमाकरता वळूया आपण. आणि ज्योती कलश छलके या गाण्यात सूर्योदयाचे सुंदर वर्णन केले आहे. गाण्यात असे म्हटले आहे की सूर्याचा प्रकाश एक कलशासारखा आहे जो पृथ्वीवर अमृत वर्षाव करतो. चला तर बघूया ज्योती कलश छलके. मुख्य कलाकार सुमेधा, अनिता देशपांडे, मंगला मुळे, शालिनी जोशी, सुरेखा नांदरकर, शकुंतला सोनार. तर चला दुसरा कार्यक्रम. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके. ज्योति यशोदा धरती गैया, नील गगन को बादल कन्हैया. श्यामल छवि झलके, श्यामल छवि झलके, ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके. सूर्यप्रकाशाची स्तुती या गीता निसर्गात. आता यापुढे मंगळामुळे ह्या एक गीत सादर करणार आहे. रामनवमी हा एक हिंदू सण आहे जो भगवान श्रीरामाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. राम जन्म चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. खूप छान. आणि असंच एक गीत तुमच्यासमोर सादर करणारे मंगला मुळे. श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे,
सजीव पुतळे रघुरायांचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठून कवळती अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयाणच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. धन्यवाद. हॉल पाहिलाय का? पाहिला असेल, नसेल तर आम्ही आता दाखवणार आहे सुया घ्या पोत घ्या. सुया घ्या पोत घ्या हे एक पारंपरिक लोकगीत आहे जे महिलांच्या जीवनात आनंद आणि उत्सवाची भावना व्यक्त करते. यांच्याकडून आता तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागणार आहे. सुया घ्या पोत घ्या, निर्मला महेंदरगे. काळमणी
ताई खूपच छान. पण कोणी काही घेतलंच नाही. घ्या त्यांच्याकडनं. तुमच्या डोक्यात जास्त उभा झाले वाटतं. वीरांगना. कोमल है कमजोर नहीं, कोमल है कमजोर नहीं, तू शक्ती का नाम ही नारी है. होय, अशाच काही वीरांगना आपल्या समोर येत आहे. मी याच्या पुढचं विनंती करते स्मिताताईंना की त्यांनी मैत्रिणींनो, या महिन्यातील महत्त्वाच्या घटनांबरोबर महिला दिनाचा उल्लेख सुरुवातीलाच केलेला आहे. महिला दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या कर्तबगार महिलांची नेहमीच आठवण करतो. आकाशाला गवसणी घालणाऱ्या, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेलेल्या, प्रगती केलेल्या आणि सर्वांचं आकर्षण ठरलेल्या अशा वेगवेगळ्या महिलांचा आपण उल्लेख करतो. त्याबरोबर मला हे वाटतं की भविष्याकडे पाहताना इतिहासाचाही मागोवा घेणं आपलं कर्तव्य आहे. की आज फक्त शिक्षणामुळे महिला पुढे गेल्या आहेत असं नाही. भारताच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या परकीयांच्या स्वकीयांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनामध्ये, राज्यामध्येही कर्तबगार ठरलेल्या अनेक वीरांगना होऊन गेलेल्या आहेत आणि राज्यकर्त्या म्हणून त्यांनी आपलं प्रशासन अतिशय चांगलं गाजवलेलं आहे. म्हणजे राज्यकर्त्याही त्या होत्या. आता जशी लोकशाही आहे, बरोबरीने 50% महिला सगळीकडे आहेत, पण तेव्हा लोकशाही नसून सुद्धा राज्य करणाऱ्या, प्रशासकीय कर्तबगारी दाखवणाऱ्या काही स्त्रिया आपल्याकडे होत्या. त्या वीरांगनांचा आपण आज या ठिकाणी मागोवा घेणार आहोत. त्या वीरांगनांच्या पैकी सगळ्यात प्रथम मी या ठिकाणी आवाहन करते पद्मिनी, राजपुतांची राणी आणि पद्मिनीचं जे कार्य आहे ते सांगत आहे सुमेधा हुमणाबादकर. हॅलो. रे तिकडे झाली का तयारी? जोहाराची तयारी झाली का? जोहाराचा अग्नी चांगला धगधगू द्या बरं का. काय वेळ आली आहे ना आमच्यावर. या चित्तोडच्या महाराणीवर, रतनसांच्या पट्टराणीवर, या चित्तोडच्या स्वामिनीवर, राणी पद्मावतीवर आज ही जोहारची वेळ आली आहे. कशामुळे? तो अल्लाउद्दीन खिलजी आला आहे ना, तो काही आत्ता पहिल्यांदा आला नाही बरं का. तो पहिल्यांदा पण आला होता. कशामुळे? आमच्याच दरबारातील किरण एक आमच्या वकिलाच्या सांगण्यावरून, त्याच्या चिथावणीवरून तो परक्या विवाहित स्त्रीच्या अभिलाषेपोटी इथे आमच्या चित्तोडवर स्वारी करून आला. पण त्याला घाबरतील तर ते राजपूत कसले, त्यांनी त्याचा बरोबर बिमोड केला. मग त्यांनी मैत्रीचं नाटक केलं आम्हाला मिळवण्यासाठी, पण त्यातही त्याला यश आलं नाही. पुढे त्यांनी कपटानी आमच्या रतनसांना अटक करून, कैद करून दिल्लीला घेऊन गेला आणि आमच्या पुढे अतिशय विखारी आणि वाईट अशी अट ठेवली. पण त्याच्या कपटाला आणि त्याच्या त्या वाईट प्रवृत्तीला बळी पडू तर आम्ही राजपुतणी कसल्या. आम्ही पण त्याला पुरून उरलो. आम्ही निवडक 50 सैनिकांच्या मदतीने आणि आमचे बंधू रावळसा यांच्या मदतीने दिल्लीला जाऊन आमच्या रतनसांना आम्ही सोडवून आणलं बरं का. पण त्याने त्याचा त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि तो आता 1.5 लाखाची फौज घेऊन चित्तोडवर चाल करून आला आहे. पण त्या 1.5 लाखाच्या फौजेला घाबरतील तर ते राजपूत कसले. त्यांनी रणांगणात तेवढीच मर्दुमकी दाखवली असती, तेवढंच शौर्य दाखवलं असतं आणि त्या 1.5 लाखांनासुद्धा त्यांनी पाणी पाजलं असतं. पण तिथे पण त्यांनी कपटच केले.
आणि आमच्या रतनसांना कपटाने मारलं आणि आता ह्या चित्तोडच्या किल्ल्यावर आलेला आहे. आमच्या वीरांगनासुद्धा किल्ला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण त्यांना त्याच्या पाशवी शक्तीपुढे यश येत नाही आहे. आणि आता आमच्या पुढे एकच पर्याय राहिलेला आहे, जोहाराचा. जोहार. कुठलीही स्त्री असो, ती सामान्य स्त्री असो किंवा राज्ञी असो, तिला तिचं शील अतिशय प्रिय असते. ती परक्या पुरुषाला तिचं नखसुद्धा दाखवणार नाही. तशीच आम्ही प्रतिज्ञा केली आहे. आमचं नखसुद्धा त्या अल्लाउद्दीन खिलजीला दिसणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. आणि त्याच्यासाठीच आम्ही सर्व राजपूत स्त्रिया जोहार करणार आहोत. जोहार. खंत फक्त एवढीच आहे की स्त्रीला तिच्या शीलरक्षणासाठी जोहार एवढाच पर्याय असावा का? धन्यवाद. अन्याय, अत्याचार आणि आपल्यावर असणाऱ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून राणी पद्मिनींनी जोहार केला. तिच्याही आधी काश्मीरवरही अफगाणिस्तानमधून असेच हल्ले होत होते. अशाही अनेक राण्या होऊन गेलेल्या आहेत. एवढं होऊनही हे अत्याचार थांबले नव्हते. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा 12 मावळ प्रांतावर दिल्लीहून जे काय अत्याचार होत होते, दिल्लीचं राज्य मोगलांच्या ताब्यात होतं आणि मोगलांच्या ताब्यात असलेल्या या राज्यातून सोडवणूक करण्याकरता राजा असण्याची गरज होती. तेव्हा राजा असणं, राजा निर्माण करणं आणि राजा घडवणं ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या गोष्टींपैकी राजमाता म्हणून जिजाबाईंनी जे काम केलं, त्या जिजाबाई आपल्यासमोर आता त्यांची ओळख करून देत आहेत. आपल्या महाराष्ट्राचं वैभव, आपल्या महाराष्ट्राचं भूषण आणि प्रत्येक मराठी माणसाला स्फूर्ती देणारा राजा शिवबा, त्याला घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई. भूमिका आम्ही सिंदखेड राजाच्या लखुजी जाधव यांच्या कन्या, वेरूळचे मालोजी भोसले यांच्या स्नुषा झाल्या. तो काळ फार धामधुमीचा होता. सगळीकडे अराजकता माजलेली होती. लोक पिडलेले होते, प्रजा पिडलेली होती, अन्याय घडत होता. अशा वेळेस आदिलशहाच्या दरबारी आमचे राजे शहाजी राजे हे त्यांच्या दरबारी होते. आम्ही गरोदर होतो. अशा वेळेस आमच्या संरक्षणासाठी म्हणून त्यांनी आम्हाला शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. शिवनेरी किल्ल्यावर शिवाईचं मंदिर होतं, शिवाई देवीचं मंदिर होतं. आणि या शिवाई देवीच्या मंदिराची आम्ही रोज प्रार्थना करायचो. या शिवाई देवीच्या नावावरूनच आम्ही आमच्या बाळाचं नाव शिवाजी असं ठेवलं. शिवाय त्या काळामध्ये अतिशय गोरगरीब जनता नाडलेली होती. शिवबांना आम्ही रामायण, महाभारत यातील शूरवीरांच्या कथा सांगत घडविलं. त्यांच्या मनामध्ये अन्यायाबद्दल चीड निर्माण केली आणि असे शिवाजी राजे मावळ्यांना संगती घेऊन एक एक किल्ला त्यांनी जिंकला आणि आमचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांनी स्वराज्य उभारलं, हिंदवी स्वराज्य. या काळामध्ये शिवबांनी स्वतःला अतिशय घडवलं आणि स्वराज्य निर्माण केलं. यामध्ये त्यांनी शिवछत्रपती त्यांना पदवी त्यांनी स्वतः मिळवली. राजे शिवछत्रपती झाले, आम्ही राजमाता झालो. अशा या शिवाजींचे आणि माता जिजाऊंचे आजही गुणगान गायले जातात. जय भवानी, जय
अशी ही राजमाता. परकीयांचे तर हल्ले होतच होते. मोगलांच्या अत्याचारातून भारतीय लोक सावरत होतेच. याच काळामध्ये इंग्रजांचंही आगमन आपल्याकडे झालं होतं. कपटाने, व्यापाराच्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भारतीय संस्थानं खालसा करायचं ठरवलं, आपल्या ताब्यात घ्यायचं ठरवलं. अशा वेळी फक्त महाराष्ट्र किंवा राजपुतानाच नव्हे तर कर्नाटकसुद्धा शांत बसणाऱ्यांपैकी नव्हतं. कर्नाटकची राणी चित्तम्मा आता आपल्यासमोर येत आहे. भूमिका करत आहेत सुरेखा उमरतवार. नमो. ओळखलात का आम्ही कोण? नाही, आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही कोण आहे. आमचं नाव राणी चिन्नम्मा. आमचा जन्म कर्नाटकामध्ये कागती या गावामध्ये झाला. आमच्या वडिलांचं नाव धुलप्पा गौडा आणि आईचं नाव पद्मावती. यांच्या संस्कारात आणि लिंगायत समाजाच्या धार्मिक कुटुंबात आम्ही लहानाचे मोठे झालोत. आम्हाला कन्नड, मराठी, उर्दू यासोबतच पार्शियन भाषासुद्धा शिकवल्या गेल्या. आम्हाला कला, संगीत यामध्ये रुची होती. आम्हाला जलतरण, धनुर्विद्या आणि त्याच्यासोबतच स्वरक्षणासाठी आमच्या वडिलांनी आम्हाला उत्तम अशी घोडेस्वारी शिकवली. आणि असं झालं, आमचं वय 15-16 वर्षाचं असेल. आमचं लग्न एक वेगळ्या पद्धतीनं जमलं. ते असं झालं, कित्तूरचे राजा मलसर्जा एकदा त्यांच्या सरदारांसोबत प्रवासाला निघाले आणि त्यांचा मुक्काम कागती गावामध्ये झाला. आणि त्या दिवशी कागती गावामध्ये एक नरभक्षक वाघ आला होता आणि गावकऱ्यांनी राजा मलसर्जांना विनंती केली वाघाला मारायची. राजा हो म्हणाले आणि राजाने वाघाला बाण मारला. आणि वाघाजवळ जाऊन बघतात तर वाघाला 2 बाण लागलेले होते. मग हा दुसरा बाण कोणाचा? तर समोरून येणाऱ्या शूर आणि तेजस्वी युवतीचा. ती दुसरी कोणी नसून आम्ही राणी चिन्नम्मा. आणि राजा मलसर्जांनी आम्हाला पहिल्यांदा बघितलं आणि त्यांना आम्ही खूप आवडलो. आणि त्यांनी रीतसरपणे आमच्या वडिलांकडे आमची मागणी घातली. आमच्या वडिलांनी कागती गावामध्ये मोठ्या थाटाने लग्न करून दिलं आणि आम्ही कित्तूरला गेलो. तिथं पण आमचं मोठ्या थाटामाटात स्वागत झालं. आम्ही आमच्या बुद्धीनं आणि प्रशासकीय कौशल्यानं प्रजेची माता बनलो. राजांचा विश्वास, प्रजेचा आदर आम्ही कमावला. राजांचं सतत आम्हाला प्रोत्साहन मिळत असे. आम्हाला एक तेजस्वी पुत्र झाला. त्याचं नाव होतं शिवबस्वराज. शिवबस्वराज अतिशय हुशार मुलगा होता. पण दुर्दैवाने शिवबस्वरांचा काही काळातच मृत्यू झाला. पुत्र शोकातून बाहेर पडून आम्ही राजकारभारात लक्ष घातलं. राजदरबारात राजांसोबत बसून कामकाज बघत असे. आम्ही अतिशय न्यायप्रिय होतो. आम्हाला अन्याय सहन होत नसे. प्रजेशी एकरूप होऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर योग्य उपाययोजना पण केलो. आणि तेव्हा इंग्रजांचं राज्य वाढलं होतं. तेव्हा राजांचा मृत्यू झाला. आम्ही एका मुलाला दत्तक घेतलं. पण या धूर्त इंग्रजांनी एक कायदा काढला. त्या कायद्याचं नाव होतं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. त्या कायद्यामध्ये असं नमूद केलं होतं, जर राजाला मुलगा नसेल तर त्यांचं राज्य इंग्रजाच्या ताब्यात द्यावं लागेल. आम्हाला ते मान्य नव्हतं. आम्ही इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं आणि मोठ्या धैर्यानं त्यांच्याशी युद्ध केलं आणि आमच्यासमोर इंग्रजांना पराभव पत्करावा लागला. आणि अशा प्रकारे आम्ही कित्तूरच्या प्रशासनाचा धुरा समर्थपणे सांभाळलो. अशी ही राणी चित्तम्मा.
चिन्नम्मा. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या राण्यांचा मुलांच्या इतिहासामध्ये आपण उल्लेख करतो त्यांचे संस्कार करण्यासाठी, तसं आजही कर्नाटकच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असो, मुलांच्या कार्यक्रमात असो, राणी चित्तम्माचं वारंवार स्मरण केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने. याच वेळेला उत्तरेतील झाशी या संस्थांच्या बाबतीतही असंच इंग्रजांचं अत्याचाराचं वर्चस्व वाढत होतं. आणि झाशीचं नाव तर आपल्या सगळ्यांना परिचित आहे. झाशीची राणी वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर अनेक वेळा आलेली आहे. तेव्हा झाशीची राणी आपल्यासमोर सादर करत आहेत सुविधा तेरकर. झाशी फूल नहीं चिंगारी थी, फूल नहीं रानी, वो तो झांसी वाली राणी थी, वो तो झांसी वाली राणी थी. 18व्या शतकामध्ये पेशव्यांच्या दरबारात मोरोपंत तांबे यांची माझा जन्म वाराणसीत झाला. माझं नाव मणिकर्णिका आणि 4 वर्षाची असतानाच माझ्यावरनं मातृछत्र हरवलं आणि माझ्या वडिलांनी मला मुलाप्रमाणे वाढवलं. मी घोडा चालवणे, तलवार चालवणे हे सगळं मला माझ्या वडिलांनी शिकवलं. आणि 14व्या वर्षी अतिशय संपन्न अशा झाशीच्या इथे माझा विवाह झाला. गंगाधरराव नेरुरकर यांच्याशी माझा विवाह झाला. लक्ष्मीचा सन्मान करायचा म्हणून माझं नाव लक्ष्मी ठेवण्यात आलं आणि मी झाशीशी लक्ष्मीबाई झाले. त्या काळामध्ये सगळीकडे इंग्रजांनी अतिशय उन्माद माचवलेला होता आणि बरेच राज्य त्यांना गुलाम झाले होते. पण संपन्न झाशीवर चाल करून येण्याची ताकद इंग्रजांमध्ये नव्हती जोपर्यंत माझे पती होते. पण दुर्दैवाने ते निधन पावले आणि मी त्याच पतीची पत्नी होते. मी काय त्यांना गुलाम जाते? मी त्यांच्याशी 2 हात करायचे ठरवले. मी त्यांना गुलाम म्हणून पत्करलं नाही आणि मी त्यांच्याशी 2 हात करायचे ठरवले. आणि जेव्हा मी त्यांच्याशी युद्ध करायला गेले तेव्हा मला लगेच लक्षात आलं की एवढ्या मोठ्या साम्राज्यांसमोर माझा निभाव लागणार नाही. म्हणून मी विचार केला मी परत जाईल आणि माझं सैन्य अजून वाढवेल आणि मग मी पुन्हा यांच्याशी 2 हात करेल. पण मी हार पत्करणार नाही. आणि म्हणून मी घोडा मागे घेतला आणि मला खिंड लागली. माझा घोडा, मला असं वाटलं की मी ही खिंड पार करेल, पण माझा घोडा पुढे पाऊल टाकायलाच तयार नाही. आणि तेवढ्यात मागून बाण आला आणि तो माझ्या मानेत गेला आणि मी क्षणाचंही खाली कोसळून पडले आणि माझ्या सैनिकांनी मला उचलून एका मंदिरात नेलं. पण मी थोडीशी शुद्धीत आल्यानंतर ताबडतोब सांगितलं की माझा मुलगा दामोदर याचं रक्षण करा, त्याला या गादीवर बसवा आणि माझा देह या गोऱ्यांच्या ताब्यात देऊ नका. तुम्ही मला मुखाग्नी द्या पण यांच्या ताब्यात मला देऊ नका. वंदे मातरम, भारत माता की जय. त्यांच्या आवाज आणि तयारीवरूनच तुम्ही त्यांना वीरांगना ही पदवी सार्थ ठरते असं नक्की लक्षात आलं असेल. यातल्या बऱ्याच जणींनी पहिल्यांनी स्टेजवर पात्र केलेले आहेत, पहिल्यांनी प्रयत्न करत आहेत आणि तरीही तो प्रयत्न अल्प प्रयत्नामध्ये, प्रॅक्टिस फक्त 8 दिवसाची, त्या 8 दिवसामध्ये जे काही संधी मिळाली त्यात त्यांनी केलं. याच वेळेला फक्त मोगलांशी किंवा इंग्रजांशी नाही, स्वकीयांशी सुद्धा लढणाऱ्या आमच्या राण्या होत्या आणि स्वकीयांशी पेशव्यांनीच आपल्या दबावात आणण्याचा प्रयत्न करून अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे. अशा ह्या अहिल्याबाई होळकर की त्यांचा एक संवाद जरी आपल्या लक्षात आणून दिला तर पुष्कळ होईल की राघोबा दादांनी त्यांच्यावर स्वारी करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं होतं की मी हारले तर मी स्त्री आहे, रणांगणावर हारले असं होईल, पण तुम्ही स्त्रीकडून हारले तर तुमची संभावना काय होईल हे लक्षात घ्या. असं उत्तर देणाऱ्या, धर्मकार्य करणाऱ्या, सामाजिक कार्य करणाऱ्या आणि भारत जोडणाऱ्या, फक्त महाराष्ट्रापुरतं नाही भारतभर धार्मिक आपल्या कार्यातून जोडणाऱ्या अहिल्याबाई होळकर ही भूमिका सादर करत आहे सुखदा नांदरकर. त्यांचं पियानोचं पण तुम्ही कराल ना?
कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी थोडं पुढे सर. कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तार. आम्ही एक राजमाता म्हणून नव्हे किंवा राणी म्हणून नव्हे तर एक राजमाता म्हणून अहिल्याबाई होळकर बोलतोय. माझा जन्म 31 मे 1725 साली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोंडी या गावी झाला. माझे वडील मालोजी शिंदे यांनी बाहेर शाळेत आधी मुली जात नव्हत्या शिकायला, त्या हिशोबानं त्यांनी आम्हाला घरीच शिक्षणाचे धडे दिले आणि 8व्या वर्षी त्यांनी वयाचा माझा विवाह लावून दिला. माझे पती खंडोजीराव मालकोजी होळकर माझे पती मालकोजी होळकर होते, पण ते काही काळानं एका लढाईत मारले गेले आणि त्याच्यानंतर लगेच आमचे सासरे पण गेले. तरी हे दोन्ही दुःख कवटाळत न बसता मी राज्याचा धुरा सांभाळला. राज्यामध्ये अनेक लोकोपयोगी कामे केली. शाळा बांधल्या, नदीवर घाट बांधले, त्याच्यानंतर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वेश्वर सहित 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला आणि खूप अशी वेगळी लोकोपयोगी कामे केली. आणि न्यायाच्या बाबतीत आम्ही अतिशय चोख होतो. मुलगा असला तरी समान न्याय सगळ्यांना देत होतो. तर अशा आम्ही अहिल्याबाई होळकर. ओम शांती. ह्या वेगवेगळ्या कामांनी सगळ्यांच्या स्मरणात राहिलेल्या या विरंगना प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी सादर केल्या आहेत. आपण सुरुवातीलाच गटातर्फे ओळख करून देताना विविधता आणण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे, ज्यामध्ये नृत्य, नाट्य, अभिनय आणि वाद्य. कारण वाद्याशिवाय संगीताला महत्त्व नाही, वाद्याची साथ असल्याशिवाय संगीतामध्ये प्राण ओतला जात नाही. अशा संगीतामध्ये आणि वाद्यामध्ये निष्णात असलेल्या वीणा म्हैसेकर आपल्यासमोर पियानोवर वाद्य आणि गाणं सादर करणार आहेत.
मंडळ इतिहासातल्या वीरांगना पाहिल्या, तसंच आधुनिक नृत्यांगनाही आपण अनुभवल्या. आपल्या या लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनामध्ये सहभाग देणाऱ्या आपल्या सदस्या आणि नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखाताई सानप यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांना मी या ठिकाणी आमच्या गटातर्फे सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. सुरेखाताई सानप यांनाही वेगवेगळ्या पद्धतीने पण अनेक गोष्टींशी संघर्ष करावा लागणार आहे. अगदी गॅसपासून पाण्यापर्यंत सगळ्याच ठिकाणी. आणि तो संघर्ष एखाद्या लढवय्या स्त्रीपेक्षा कमी नाही, कारण लढवय्या स्त्रीपर्यंत, वीरांगनेपर्यंत जाण्याला अनेक बंधनं होते. नगरसेविका आपल्यात असल्यामुळे अनेकांशी त्यांना संघर्ष करावा लागतोय. या तुम्ही थोडं उशीर आल्या. प्राजक्त गटातर्फे आपण त्यांचं स्वागत करतोय आणि पुढच्या लढाईसाठी त्यांना बळ मिळो अशी शुभेच्छा देतोय. युद्धाचा प्रसंग अशा ह्या नगरसेविकांना लढावं लागतंय आणि स्वकीयांशी परकीयांशी नाही, आपलेच सगळे काल या पक्षातले आज या पक्षात जाऊन विरोध करतात. यानंतर एक सुंदरसं नृत्य आपण अनुभवणार आहात, कारण भारताच्या सर्वच प्रांतांचा उल्लेख करणं शक्य नाही, पण आसाममधील बिहू नृत्याची एक झलक आणि सादर करत आहे निर्मलाताई सांबरे. आपण या व्यास
टाळ्यांवरून असं लक्षात येतं की कार्यक्रम तुमच्या मनापर्यंत बऱ्यापैकी पोचतोय. नुकतीच होळी आणि रंगपंचमी सादर झालेली आहे. त्या होळी आणि रंगपंचमी सादर करण्यामागचा जे ऐतिहासिक कारण आहे तेही सगळ्यांना माहीत आहे. कारण फक्त उत्सव करणं, आनंदोत्सव करणं ही भारतीय परंपरा नाही, तर त्याचे कारणं जाणून घेऊन त्याचं सादरीकरण करणं यामध्ये मजा असते. फक्त रंग खेळणं किंवा विकृतीने एकमेकांना काहीतरी हानी पोहोचवणं एवढं नव्हे, तर जी दुष्ट प्रवृत्ती, दैत्य प्रवृत्ती, त्या दैत्य प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी प्रत्येक वेळेस परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. त्यातला हिरण्यकश्यपू हा दैत्य आणि त्याचा परमेश्वराचा भक्त असलेला भक्त प्रल्हाद, त्या आपल्या स्वतःच्या पुत्राला नाश करण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. त्यापैकीचा जो एक प्रयत्न होता तो होता होलिका नावाच्या त्याच्या बहिणीच्या मांडीवर ठेवून त्याचं दहन करणं. आणि अशा या वेळेस जी दुष्ट प्रवृत्तीची प्रतिनिधी होलिका, दैत्य प्रवृत्तीचा प्रतिनिधी हा हिरण्यकश्यपू, आणि तरीही परमेश्वराचं नाव घेतल्यावर परमेश्वराचा मनापासून भावभक्तीने भक्ती करणारा जो प्रल्हाद होता तो कसा वाचला आणि परमेश्वर नरसिंह रूपाने त्याच्यासाठी कसा प्रगट झाला हे आपणा सर्वांना माहिती आहे. हे एवढं सगळं आपण बघणार नाही, फक्त या ठिकाणी होलिका दहन आणि त्यानिमित्त केला जाणारा उत्सव त्याच्या पुढचा. तेव्हा होलिका दहन हे दृश्य आपण पाहणार आहोत. अभिनयासह करणार आहेत सुविधा तेरकर, शैलजा जोशी. एक ठिकाणी नवरा राक्षस असला तरी बाई भक्त असल्याचे मंदोदरीपासूनचे उदाहरण आहेत आपल्याकडे. आणि मंदोदरीने सुद्धा परोपरीने रावणाला विनवलं होतं, तू रामाचा वैर करू नको, रामाशी वैर घेऊ नको. तसं हिरण्यकश्यपूची पत्नीसुद्धा आपल्या पुत्राच्या बाजूने त्याच्यावर गर्भसंस्कारापासून परमेश्वराची भक्ती बिंबवत होती आणि नारायण नाव आपल्या पतीने घ्यावं म्हणून अनेक प्रयत्न केले, पण तो सफल झाला नाही. मात्र एकदा तिने हट्टच धरला की परमेश्वराचं नाव घ्यायला. हा आपला मुलगा सारखं काहीतरी बडबडतो, तू त्याला थांबव. तिने विचारलं तो काय बडबडतो. मग राजाला म्हणावंच लागलं दैत्याला की तो नारायण नारायण म्हण. पुन्हा पुन्हा तिने विचारलं काय म्हणतो तो, कशाचा तुम्हाला राग येतो. अगे तो नारायण नारायण काय म्हणतो. कोण आहे तो नारायण. तुम्ही काय म्हटलं माझ्या लक्षात येत नाही, तो काय म्हणतो ते सांगा, आणि म्हणजे काय म्हणू नको ते मी त्याला सांगते. त्याला म्हण नारायण नारायण म्हणू नको. असं दैत्य हिरण्यकश्यपू त्याला वारंवार विनवतो. तर असा हा छोटा साई टेपा आहे आपल्या समोर येत आहे. नारायण 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 नारायण. मी आणि माझाच नाव उच्चारलं गेलं पाहिजे आणि माझाच कौतुक झालं पाहिजे. माझ्या राज्यामध्ये दुसऱ्या कोणाचं कौतुक आणि माझ्या शत्रूचं तर कौतुक मी खपूनच घेणार नाही. आणि जो कोणी त्याचा उदो उदो करेल त्याला मृत्यूदंड देण्यात येईल. नारायण नारायण नारायण. असं कसं गांड आहेस तू. तुला मी हत्तीच्या पायाखाली दिलं, विष पाजलं, गडावरून ढकलून दिलं, तुला अजून भीती वाटत नाही. तूच माझ्या शत्रूचं नाव घेतो कसा. नारायण 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 नारायण
आणि त्याला अग्नी प्रज्वलित कर. मी त्याच्यावर बसते नारायण प्रल्हादाला घेऊन, म्हणजे मग तो भस्म होऊन हे जाईल. चांगला सुचवलास होळीके तुम्हाला. हो. चल घेऊन बस त्याला मग. नारायण. इकडे चला रचा बरं लाकडं इथे आणि चांगली मोठी चिता तयार करा. नारायण 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 पेटवा लवकर आणि तो मला दिसला नाही पाहिजे, त्याची राख झाली पाहिजे. नारायण 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 नारायण. वाईटाची साथ ही केव्हाही चांगलीच नसते. शेवटी परिणाम काय झाला आपण बघितलाच. भक्त प्रल्हादाची नारायणावरची भक्ती आणि विश्वास त्याला अग्नीच्या संकटातून तारतो आणि त्याला त्याच्या भक्तीचे चांगले फळ मिळते. या महिन्यातच तुकाराम बीज ही साजरी करण्यात आली आहे. त्याचे औचित्य साधून हे भक्तिगीत आपल्यासमोर सादर करत आहे वंदना आचार्य. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, टाळ घोष काणी येती, टाळ घोष काणी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, चंद्रभागा नीर, चंद्रभागा नीर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, इडा पिडा टळुनी जाती, इडा पिडा टळुनी जाती, देहाला याला भे मुक्ती, देहाला याला भे मुक्ती, नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो, संतांचे माहेर, संतांचे माहेर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. धन्यवाद वंदन. आपल्यासमोर एक वऱ्हाडी गीत सादर करणार आहे आपल्या स्मिताताई. पाहताय लईच गडबड बांधापून सुरू आहे तुमची. कुठे चालले का? दिवाळी आली ना, पण जाणं होईल का नाही? दिवाळीला जावं वाटते ना बरं. हो हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. जा लेकीकडे जा. नाही नेत, कोणी नाही नेत, काय करावं? काय सांगू बाई, दिवाळीला महाकेनी भाऊ आला, दिवाळीला कधी भाऊ आला आणि माझा जीव एवढा मोठा झाला. काल केली दिवाळीला भाऊ बेजेला माझा भाऊ आला आणि माझा जीव एवढा झाला.
बांधबून केली पण दिवाळीला काही गेले नाही. मग माझा भाऊ आला तर काय झालं, आणि त्याने बाई दिलेला शब्द पाळला. माझ्या आई बाबाला दिलेला शब्द माझ्या भावाने पाळला. कालबाई भाऊबीजेला महाभाऊ आला. माझे बाबा म्हणे, बाबू आम्ही मेलो गेलो तर बाईला पाहिजो, बाबू आम्ही नसलो तर बाईची साडी चोळी करजो, बाबू आम्ही नसलो तर तिचं दुखलं खुपलं पाहिजो. पाळला बाई त्याने शब्द. आला ना भाऊबीजेला. किती बरं वाटलं मला सांगू. मी त्याला विचारलं, बाबू काय म्हणे बाबा, कशी आहे आई? तो म्हणतो, बाबा म्हणले बाईला मग 200 रुपयाची साडी घेतली, तिला साडी दे जो, आणि त्या बुवाले 500ची नोट दे दो, जावई बुवाले. आता असं काहून बोलले सांगू का? लग्नात किनी महानवरा रुसून बसला होता. कोणी म्हणे फटफटी देऊ का, कोणी म्हणे अंगठी देऊ का, कोणी म्हणे काय देऊ. तर ते काय म्हणते पितर, भातावर कणी मला गुड पाहिजे आणि वरून तेलाचं थेंब पाहिजे. असा काही राग आला सगळ्यांना. पण तेव्हापासून त्याच्या कोणी नादीच लागत नाही. पण तरी आपली रीत म्हणून बापाने माझ्या 500 रुपयाची नोट पाठवली. मग आई काय म्हणली रे? आई म्हणली, बाबू लवकर लवकर आवरण जा, बाईला माझ्या शिजोरी घेऊन जा. बाबा म्हणते गावातले जत्रे दिवाळी सगळ्या पोरी येते ना, आपली बाई दिसत नाही, जीव लहान 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 होते पण नाही पाठवत मला, काय करू मी? मग आई काय म्हणली, बोंड पुरणाच्या पोळ्या लाडू शिजोरी दिली. बाईला म्हण खाऊन पाहन मला सांग कसा झाला लाडू. आणि चोरून साडीच्या घडीत तिने नोट ठेवली खाली पार, आणि कानात म्हणती, बाईला सांगजो माझ्या 4 हिरव्या बांगड्या भर 4. चोरून ठेवली नोट आणि म्हणते कशी की बाईला म्हण माझ्या बांगड्या भर 4. बाबू म्हणला, मी मजाकीत म्हटलो, आई तुझी लेक पाटल्या बांगड्या घालते सोन्याचा हार, आणि तू तिला म्हणते की बांगड्या भर 4. काय तू? अरे माठ्या भयाडा, तुला नाही समजायची माही भाषा, तुला नाही समजायची माही भाषा. बाबा रे, किती बी मोठी झाली, किती बी म्हातारी झाली तरी बाईच्या जातीला असते माहेरची आशा, बाईच्या जातीला असते माहेरची आशा. हे गीत म्हणायला स्मिताताईला फार आग्रह करावा लागला. मी म्हटलं, बाई बोला एकदाच्या काहीतरी. धन्यवाद ताई. आता यापुढे सोनार, शकुंतला सोनार एक जनाबाईचं गीत गाणार आहे. विठ्ठला नामा सांगे विनवनी, बा विठ्ठला नामा सांगे विनवनी, ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी. कळे न कैसा चमत्कार झाला, कळे न कैसा चमत्कार झाला, हार चोरीचा जनीवर आला, हार चोरीचा जनीवर आला. हे दागिने आणले घरामध्ये कुणी, हे दागिने आणले घरामध्ये कुणी, ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी. बोल जने हे कैसे हे घडले, बोल जने हे कैसे हे घडले, मौन तुझे हे आज मला नडले, मौन तुझे हे आज मला नडले, कसे मी सांगू समजावूनी, कसे मी सांगू समजावूनी, ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी
करणार नाही जनी. जनाबाई ती बोलेन काही, जनाबाई ती बोलेन काही. श्रीहरी माझा देईन ग्वाही, श्रीहरी माझा देईन ग्वाही. जनीचा विठ्ठल कंठमणी, जनीचा विठ्ठल कंठमणी. ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी. सुळावर नेता चमत्कार झाला, सुळावर नेता चमत्कार झाला. सखा श्री हरी धावनी आला, सखा श्री हरी धावनी आला. सोपांना आनंद झाला मणी, सोपांना आनंद झाला मणी. ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी. तुम्हाला एक सांगू इच्छिते की कार्यक्रम झाल्यानंतर लकी ड्रॉ डिक्लेअर करण्यात येणार आहे आणि सर्वांकरता अल्पोहाराची व्यवस्था केली आहे, ते अवश्य घेऊन जाणे. आता यानंतर रिमिक्स हा डान्स आहे आणि यामधले कलाकार शैला जोशी, वीणा म्हैसेकर, दीपाली कुलकर्णी, मंगला मुळे, सुमिधा हुमनाबादकर, सुविधा तेरकर, सुरेखा उनगतवार, सुनीता भाले सादर करत आहे रिमिक्स डान्स. Number 54, the house with the bamboo door. Number 54, the house with the bamboo door. बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळी शान. बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळी शान. बांबूच्या वनात वाऱ्याचा सुरू जीवाला नेतो ओ भुलवूनी दूर. House of bamboo.
गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीनं तुझ्या मी येणार नाय, यार संगतीनं तुझ्या मी येणार नाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. अरे जा रे हट लटपट ना दूर मेरा घूंघट, लटके दूंगी आज तुझे गाली रे. अरे जा रे हट लटपट ना दूर मेरा घूंघट, लटके दूंगी आज तुझे गाली रे. मुझे समझो ना तुम भोली भाली रे. आया होली का त्योहार, उड़े रंग की बौछार, तू है नार नखरेदार मतवाली रे, आज मीठी लगे है तेरी गाली रे. संपू नये असं वाटत असताना संपवायचंच आम्ही नियोजन केलं. आभार प्रदर्शन करतील शैलजा जोशी. तोपर्यंत लकी ड्रॉसाठी या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अलकाताई अमृतकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. अलकाताईंनी सगळ्यांना पुढे करून निवृत्त होण्याचा विचार करू नये, मागे मागे हळूच, कारण आपल्यापेक्षा पुढची तयार केले तसं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ही पुढची पिढी तयार झाली आहे संचलन करण्यापासून सगळी. तेव्हा या ठिकाणी ज्यांनी चिठ्ठ्यात नावं नाही लिहिले त्यांनी मदती करता श्रीयुत पाध्ये सर आज या ठिकाणी आलेले आहेत. वास्तविक ते येऊ शकत नव्हते, पण आपण आग्रह केल्यावरून ते आले आणि त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला रंगत आली. मी आमच्या अध्यक्ष मीराताईंना अशी विनंती करते की थोडक्यात त्यांचा आपण सत्कार करूया. कार्यक्रम झालं बहारदार, मैत्रिणींनी उचलला आनंदाचा बहार. आवाज नाही प्रत्येकाला सहकार्य केलं आणि प्रोत्साहन देत त्या मीराताई पत्की आणि उर्मिलाताई मगर यांचे आभार. प्रथम दर्शनी सुंदर रांगोळी काढली त्या अश्विनीताई काळे यांचे आभार. तसेच आपल्या कार्यक्रमाला संगीताची साथ देणारे पाध्ये सर यांचे पण आभार. ज्यांनी बॅनर लावून रंगमंचाला सुभूषित केले त्या निर्मला मेहंदरगे काकू यांचे आभार. निमंत्रण पत्रिका तयार करून मंडळाच्या ग्रुपवर आपल्याला आमंत्रित केले त्या शकुंतला सोनार यांचे आभार. तसेच वेळोवेळी आम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन करतात त्या स्मिताताई कुलकर्णी काकू यांचे आभार. आणि प्राजक्ता गटच्या प्रमुख सुरेखा मुंत्रत्वार आणि निर्मला सांबरे यांनी गटातील सर्वांना सहकार्य केले आणि बक्षीस पण दिले, त्यांचे पण आभार. आमचे कोरिओग्राफर सुनीता भाले यांचे आभार. तर आता मी सर्वांचे मानलेत, सर्वांचे आभार झाले मानून, पण प्राजक्त गटाचे कौतुक करायचे गेले राहून. त्या सर्व गटामध्ये सर्वांसाठी आहे. एकतेच्या सुर झालात, यशाचा गंध दरवळला, सहकार्याच्या संगीतात आनंद उत्सव दरवळला. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे नावं लिहिलेल्या चिठ्ठ्या यात आहेत. आम्ही एक एक उचलू. ज्या ताईंचं नाव येईल त्यांनी वर येऊन बक्षीस घ्यावं. जरा उभ्या आहेत त्यांनी थोडा वेळ बसून घ्या ना. कमी नाही आहे. स्मिता तैगिरी यांनी आमच्या गटासाठी आम्ही आत्ता कार्यक्रम सादर केला म्हणून आम्हाला प्रोत्साहनभर 500 रुपये दिलेले आहेत. त्यांचे आभार.
एक एक चिठ्ठ्या काढा, नावं वाचा. हां, नावं मला सांगा, मी सांगते पाहिजे तर. हां, उषा कुलकर्णी. हां, लवकर लवकर वर या जरा. जानकी चौथाईवाले. अंजली भाले. वसुंधरा मुळे. किती? उर्मिला शहापूरकर. विमल तळेगावकर. मीरा शहापूरकर. आल्यात ना त्या? निघाल्यात ना? तेच म्हणलं. सपना कोराने. सुनीता भाले. अंजली भाले आणि सुनीता भाले. थांबा थांबा आता. दहा जणींना होते. थांबा एक मिनिट, देऊन होऊ द्या. राहिले असतील तर नक्कीच दिले जातील. काही आहेत का गिफ्ट अजून? का वाचायचे का नावं? झाले का? थांबा थांबा. मला असं वाटतं इथल्या ग्रुपमधल्या लोकांनी ना त्याला काहीतरी मॅग्नेट वगैरे लावलं होतं, त्यामुळे सगळ्यांना इकडच्यांना जास्तीत जास्त बक्षिसं मिळालेत. आपल्या कार्यक्रमामध्ये एक बाल कलाकार पण उपस्थित आहे, त्याला पण आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो. ज्यांनी घ्या, काढा ना. ज्या सदस्य आज आमचा कार्यक्रम बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या पण त्या मंडळाच्या सदस्य नाहीत, त्यांनी आमच्या मंडळात यायला काही हरकत नाही बरं का. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या मंडळामध्ये.